परिस्थिती आहे साहेब. आम्ही जेव्हा 50,000 पगार आणत होतो तर सगळ्यात पहिले जेवण आम्हाला मिळत होतं, तुपाची धार मिळत होती. आता आमचा नंबर जेवणात शेवटी लागतो. शेवटी आल्यावर कुठं गेलं ते मरायला, जेवणात बसता, इथं लवकर यायला काय झालं, इथं 3 भांडे घासायचे का, हे टोमणे आम्हाला ऐकावं लागतात. ज्या घराचे मालक होतो त्या घरात आमची दयनीय परिस्थिती आहे. ज्या देशाला चालवलं आणि आज सगळ्यात मोठी जगातली 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी पाहण्याचे जे स्वप्न आपले आहेत ते आमच्यामुळे आहे. बरोबर आहे. या क्षेत्रामध्ये भारताचा संपूर्ण कामगार, मग त्या पब्लिक सेक्टर युनिट असो, PSUs असतील, राज्य सरकारचे कारभार असतील, ST असेल, MSCB असेल, अशा प्रकारचे देशातले सर्व उद्योग, प्रायव्हेट उद्योग, कोऑपरेटिव्ह सेक्टर, कॉर्पोरेट सेक्टर, या सगळ्या कामगारांचा फक्त शासकीय वर्ग सोडून आणि रेल्वे सोडून बाकी सर्व लोक यामध्ये येतात. ही जनसंख्या केवढी आहे मी साहेबांना मुद्दाम सांगू इच्छितो, कारण ते आपला निरोप पुढे पोहोचवतील, आपल्याला लीड करतील दिल्लीमध्ये. म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. 78 लाख लोक रिटायर्ड आहेत साहेब पूर्ण देशात. 7.5 कोटी लोक ते आहेत जे इथे रोज दर महिन्याला अंशदान करतात. त्यांचं भविष्य हे 78 लाख लोक आहे. आणि या गॅम्बिटमध्ये येणारे, या पूर्ण क्षेत्रात येणारे लोक जे अजून सभासदही नाहीत, पण पूर्ण संख्या जी आहे EPFOच्या आकड्यानुसार भारतामध्ये 29.5 कोटी इंडस्ट्रीयल वर्कर्स आहेत. एवढ्या मोठ्या वर्गाला तुम्ही नाकारता, त्याला ओलांडून जाता. तुम्हाला वाटतही नाही काही ओलांडून गेल्यावर आपल्याला पाया पडायची पद्धत चुकून पाया लागला आहे ना. आपल्याला आम्हाला ओलांडून जाता तो हे सरकार, त्याच्या अगोदरचं, त्याच्या अगोदरचं, त्याच्या अगोदरचं, आम्हाला हिशोबात घेतल्या जात नाही. तुम्ही महाराष्ट्रात सगळ्यात मोठी जी संख्या आहे, 13 लाख रिटायर्ड लोक आहेत. 13 पाची 63 एक जण 5-5च्या बरोबरीचं आहे की नाही. 13 पाची 65 आणि 1.5 कोटी लोक या महाराष्ट्रात आज कॉन्ट्रीब्युशन करतात, जे तुमच्या दुग्ध संघात असतील, STत असतील, MSCBत असतील, बाकी सगळ्या डिपार्टमेंटला असतील. तर त्यातल्या 10-20% लोकांचा तर प्रभाव, आपला प्रभाव त्यांच्यावर असेल की नाही. म्हणजे 1 कोटीच्या वर मतं तुम्ही फिरवू शकता. हे गणित जोपर्यंत आपण दुसऱ्याला सांगत नाही तोपर्यंत पाहून घेऊ, या पुढं उद्या आहे. आता आपण गणित सांगणार आहे. मान्य आहे, मान्य आहे का. आणि एका मुठीनं मतदान करणार, जिथं आपल्याला करायचं तिथं आपलं काम केलं साहेब, आम्ही 100% तुमच्या पक्षाला निवडून. पण महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या अगोदर जर आमचं काम झालं नाही तर हत्तीवर बसलेला राजा घोड्यावर बसला, तुझ्या पायदळी चालला सांगू अहंकार नाही आहे, पण ही संख्या आहे. आणि आम्ही मरतोय, रोज 200 लोक मरत आहेत. आपल्या संघटनेचे जो रिपोर्ट आहे कोविडच्या नंतर रोज 200 लोक मरायला. मग आपण किती दिवस वाट पाहायचं. कारण ते आयुष्य काही परमनंट नाही. म्हातारे लोक पेन्शन मिळालं तर 5-10 वर्ष खातील, ज्याचे 5 येतील ते 10 होतील. बरोबर आहे का चूक आहे. आणि म्हाताऱ्या लोकांचा शाप घेऊन तुम्ही कुठे जाणार. त्यांना वरदान, त्यांना तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्या, भरभरून पुढे जा. आम्ही तुमचेच लोक आहे. पण आता असं किती वेळ सांगायचं. बरोबर आहे का चूक आहे. जास्त वेळ घेत नाही, कारण दादांना जायचं, नंतर आपले विषय बोलू. तर मला एवढंच म्हणायचं की ही जी तुमची आपली पॉलिटिकल ताकद तयार झाली आहे आपल्या सगळ्यांच्यामुळे, त्याची कल्पना भाऊंनी, दादांनी आपल्या दिल्लीला द्यावी आणि सांगावं की म्हातारे असले तरी जिवंत आहे. लोकशाही जिवंतपणा काय, जोपर्यंत उंगली चलती आहे तब तक हम जिंदा आहे बा. बरोबर आहे का चूक आहे. आणि म्हणून आता ही संख्या अशी धरू नका. ही आमची मंडळी आहे, पण यांना काय उठले की एकटे सैरी घेऊन चालतात. बायकोला आणायला काय झालं, किती निर्मिती झाली असती. बरोबर आहे की नाही. किती लोकांच्या बायका जायचं ऐकतात.
नाही ऐकत. आयडिया सांगतो. राऊत साहेबांनी सांगितलं मला की याच्या पुढं आंदोलनाला बायकोला घेऊन यायचं, तू येते का दुसरी नेऊ, असं म्हटल्याबरोबर बायको तुमचा पिच्छा सोडणार. बरोबर आहे का चूक आहे? करायचं का मग असं? दिल्लीच्या आंदोलनात आता नांदेडला मोठा कार्यक्रम आहे 20 तारखेला. त्या संपूर्ण भारतातल्या सगळ्या ट्रेड युनियनचे लोक येणार आहेत. त्याचं सांगून राहिलं तर हे ॲक्च्युअली फर्जी आहे. 16 वर्षापासून एकच ॲक्च्युअली, जेव्हा की आपल्या कायद्यात केलं की ॲक्च्युअली दरवर्षी बदलायला पाहिजे. 16 वर्षापासून एकच कंपनी ॲक्च्युअली करत होती, गौड बंगाल. शेवटी तिथं ते आम्ही विषय मांडल्यानंतर तो ॲक्च्युअली बदलला गेला. आता 2 नवीन ॲक्च्युअली लावले आणि थोडे लिबरल लावले. त्यामुळे आपलं काम होण्याच्या शक्यता जास्त दाट तयार झालेल्या आहे. आणि आपलं काम महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या अगोदर व्हायलाच पाहिजे. आणि जर झालं नाही तर हा कठीण होईल. कारण मी तुम्हाला गणित समजून सांगतो. 12 कोटी प्लस महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. त्यातले 7 कोटी मतदार आहेत. त्यातले 5 कोटी लोक मतदान करतात आणि त्यातले 40% ज्याला मतं मिळतील तो सरकार बनवतो. 2-2.5 कोटीचा ज्याला सपोर्ट आहे तो माणूस सरकार बनवतो. हे आपल्या लोकसंख्येचं कमी जास्त असेल साधारण गणित. बरोबर आहे का चूक आहे? आज बुलढाण्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, आपल्या लोकांनी जवळपास 6 वर्षापासून दिवस रात्र तंबूत शेकडो लोक बसतात. साखळी उपोषण चालू आहे. तो एखाद्या नेत्याला असं वाटलं नाही की ते येऊन पाहावं नाही. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला वाटलं नाही की ते काय चालू. तुम्ही आम्ही म्हणजे आता भारताने एक नवीन नियम बनवायला पाहिजे. 7 वर्षे झाले का जहाजात भरायचं समुद्रात बुडून. आमची जर किंमत नाही हो. आज जर तुमचा पहिल्या पिढीचा 3ऱ्या पिढीचा संपर्क नसला तर संस्कृती नष्ट होते. आज तुम्ही आमची मागणी काय हो? आमचे आज EPFOच्या फंडात 10 लाख करोडपेक्षा जास्त पेन्शन फंडात आहेत. दर कॉन्ट्रीब्युशन 1 लाख करोड आहे सर. आणि एवढे सगळे पैसे असताना त्यांचं व्याज जवळपास 1 लाख कोटी रुपये दर वर्षाला आहे. तर आमच्या मागण्या पूर्ण करायला 50,000 कोटी लागतात. व्याजातला अर्ज एवढंही देणार नाही. 2008मध्ये साहेब यांनी निर्णय घेतला. त्या सगळ्या युनियनचे तुमचे CBD मेंबर होते, ज्या युनियन दुकानं बांधून बसले आहेत ना, त्यांचे युनियन रिप्रेझेंटेटिव्ह होते. 2008मध्ये त्यांनी निर्णय घेतला की या स्कीममध्ये तसं नव्हतं. स्कीममध्ये रिटर्न ऑफ कॅपिटल ROC पैसे परत करण्याचा प्रावधान होतं. त्यांनी असा निर्णय घेतला की या लोकांचे पैसे भरलेले परत केल्या जाणार नाही. 70 लाख लोकांचे त्या काळच्या पैसे एका झटक्यात त्यांनी संपवून टाकला विषय. आणि त्यात आपले 10 रिप्रेझेंटेटिव्ह होते ज्यांची आज दुकानं चालू आहे. बरोबर आहे का चूक आहे? पाहिजे. आजही त्याच्या कामगाराचे नेते म्हणतात. मी तुम्हाला सांगतो, ट्रेड युनियन कामगाराचे नेते नाही. BMS BJPचे काम करतात, इंटर काँग्रेसचं काम करतात, CTI2 अमुक ढमुक त्या सगळ्या कम्युनिस्टांचं काम करतात. कामगाराचं काम करायला कोण आहे? आज दादा जेव्हा लोक रिटायर्ड होतात तेव्हा ते युनियनचे सभासद राहत नाही. आणि युनियन त्यांना ढुंकून पाहायला तयार नाही, कारण हे पावत्या फाडू शकत नाही. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. आणि जर ही परिस्थिती आहे तर आज सगळ्या भारतातला वृद्ध नागरिक जागा झाला आहे. आणि सगळ्यांनी म्हणून ही एक संघटना अशी आहे की जी आता वृद्ध लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. मागे मी दिल्लीत गेलो, तिथे एक मुकेश झिंगियानी नावाचे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत. 86-84 वर्षाची माणसं आहेत. त्यांनी कुठेतरी यूट्यूबवर वगैरे पाहिलं असेल तर त्यांनी मला भेटायला आले. खूप गोरेपान कांद्रे केस वगैरे. आणि ते म्हणाले मला, म्हणे राऊत साहब आपको मालूम है आपकी संगठना ज्येष्ठ नागरिकों की दुनिया की सबसे बड़ी संगठना है. एवढं मोठं काम करून तुम्ही सगळ्या लोकांनी आज तरी सरकार आपल्याकडं पाहायला तयार नाही. आणि फुकट वाटणं चालू आहे. लाडकी बहीण योजना, हर माल की फेक अक्षरा. अरे तुमची लाडकी बहीण
आमची बायको म्हणजे तुम्ही आमचे कोण लागले मग? गंमत केली गंमत. हे असं ऐका दाजीबा, आमचं काम करा मग आमच्या बायकोला बहीण माना चालेल. अशा प्रकारचं आता आम्ही दादा एवढे आंदोलनं केली या लोकांनी. म्हातारे लोक रस्त्यावर उतरले, रास्ता रोको केलं, उपोषणं केली, मोठे मोठे कार्यक्रम केले. दिल्लीत आम्ही रामलीला ग्राउंडवर 3 वेळा आंदोलनं केली. एवढं पाहून मोदीजींनी 2 वेळ भेटायलाही बोलवलं, अर्धा तास चर्चा केली. मैं आपका प्रधान सेवक हूँ, आपका काम करूँगा. आम्ही म्हटलं 21 ऑगस्ट 2021ची गोष्ट आहे सर, 5 ऑगस्ट. हमें मतलब सर जब काम कर रहे हैं तो 15 अगस्त को डिक्लेयर कर दीजिए. तो बोले अरे भाई ऐसा नहीं होता है, इसमें काफ़ी ब्यूरोक्रेटिक प्रोसीजर होती है, तो होने दो, मैं आपका काम करूँगा. एवढे मोठे आशीर्वाद असल्यानंतर सुद्धा आपलं काम झालं. परिणाम काय झाला? 400 पार झालं नाही, 240वर आहे. मी त्यांच्या जबाबदारी नाही, आम्ही कोणत्याच पॉलिटिकल पार्टीचे लोक नाही आणि कोणाचाही झेंडा आमचा खात्यावर नाही. आम्ही सगळ्या वैयक्तिक आमच्या सगळीकडे कोणीतरी गुंतलेले आहे भावना, श्रद्धा, पण संघटना म्हणून आम्ही कुठलाही फतवा काढत नाही. म्हणून तेवढं झालं. फतवा काढला असतं तर वाईट झालं असतं. आता तर तुम्हाला 100% सांगतो, बहुमत तर तुमचं नक्की आलं. खोटं का खरं आहे सांगा? प्रत्येकजण सांगा खोटं आहे खरं आहे. कारण देशभरातून मला काही लोक पायदळी फिरले हो, केवळ यांना मतं करायची. मी त्यांना म्हटलं असं काही नाही बरं, आपला काही फतवा नाही. प्रत्येक जिल्हा अध्यक्षाला आपण अधिकार देऊन ठेवले की तुम्हाला वाटेल तसं करा. पण आता जर आम्हाला कोणी मोजतच नाही तर मग आमच्या आता काही स्कीम आहे. येऊ द्या आत येऊ द्या. कसा की इकडे बघा, आपल्याला पेन्शनचा हिशोब तरी कोणाला आपला करता आला नाही, कोणालाच करता आला नाही. नंबर ऑफ इयर्स ऑफ सर्व्हिस गुणिले शेवटची पेन्शनच्या 5 वर्षाचे ॲव्हरेज करतात भागिले 70. सर आम्हाला पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ऑन लेबर त्यांनी पार्लमेंटमध्ये आमची विटनेस घेतली. भर्तृहरी महातापजी, मला वाटतं त्यात तुम्ही पण होता आहे. आणि त्या भर्तृहरी महाताप साहेबांनी आम्हाला विचारलं की हे भागीला 70 क्या आहे. म्हटलं ही आमची लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. म्हणजे हे ब्युरोक्रॅट हरामखोर तुम्हाला सांगतात की याला जन्मल्यापासून पेन्शन देतो आम्ही. भागीले 70 काय? 58 वर्षाच्या वयात रिटायर झालेला माणूस, त्याचे राहिलेलं ॲव्हरेज प्रमाण 12 वर्ष. 70चं जर ॲव्हरेज वय आहे, तुम्ही 58 जर मला पेन्शन सुरू झाली तर ती 12 वर्ष घेणार आहे. कोणी कमी कोणी जास्त, ॲव्हरेज 12 वर्ष. मग तुम्ही भागीला 70 कसं करता? कारण तुम्ही जन्मापासून आमचं वय तिथं लावलं भागीला, म्हणजे आमची पेन्शन त्याच दिवशी 7 पटीनं कमी झाली. हे विषय आहेत, त्यांना आपण ते सांगितलं सर, त्यांनी त्यात इंटरेस्ट घेऊन लिहूनही घेतलेलं आहे. त्याचं पुढे काय झालं माहीत नाही, पण आता काहीतरी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही सर आपल्या माहितीकरता सांगतो, कारण आपल्याला आमचं काम पुढे करायचं आहे. आमची बैठक मोदींच्याच कृपेने, हेमा मालिनीच्या माध्यमातून आदरणीय TV सोमनाथनजी जे भारताचे फायनान्स सेक्रेटरी आहेत त्यांच्यासोबत झाली. 2 तासाची मिटिंग होती. आम्ही आपण आपली संघटना अशी गोट्या खेळणारी संघटना नाही आहे. आपण फायनान्स कमिटी तयार केली. तिकडे असे विद्वान लोक आहेत, मोठ्या मोठ्या क्षेत्रात काम केलेले लोक आहेत. 9 लोकांची फायनान्स कमिटी मी अध्यक्ष या नात्याने नेमली. त्यांनी 6 महिने अभ्यास करून पूर्ण रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट आपण फायनान्स सेक्रेटरीला दिला. त्यावेळेस तो रिपोर्ट पाहून ते म्हणाले कि एक संगठना कोई संगठना इतना अच्छा रिपोर्ट बना सकती है, इस पर मैं विश्वास नहीं करता. म्हटलं सर आता हे आमचेच लोक आहेत. आणि त्यांनी ते पाहून जवळ बसलेल्या CPFCला म्हणाले इसमें तो स्कोप आहे, पॉसिबिलिटी आहे, तो क्यों पडते नाही. आणि इथे त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सर मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यांचं म्हणणं आहे की ॲक्च्युअली नावाचा एक प्रकार असतो. भविष्यात या फंडाचं काय होईल, 30 वर्षानंतर किती लोक रिटायर्ड होतील, 20 वर्षानंतर, मग 30 वर्षानंतर तो जॉईन होईल, त्याला काय मिळेल. आम्ही म्हटलं अरे इथं ज्यांना पैसे भरले तो मरू राहिला, कारण त्यांचे दुकानं आपण उघडे पाडू राहिलो आणि आपल्याला सपोर्ट करणार. आता दादा तुम्ही लक्षात घ्या, हळूहळू कुणीकडे चाललं आहे, त्यामुळे तुम्हाला लक्ष घालणं फार आवश्यक. ते वेगळीकडे जाऊ नये याची काळजी तुम्ही घ्या.
तर सर्व ट्रेड युनियनचे इंटच आयटच BMS सगळे येणार आहेत. सगळे आपल्या मागणीला संपूर्णतः पाठिंबा देणार आहेत. आणि त्याच्यानंतर जंतर मंतरवर 31 तारखेला 29 आणि 30 आपली सेंट्रल वर्किंग कमिटीची मिटिंग आहे दिल्लीला आणि 31ला जंतर मंतरवर मोठं आंदोलन आहे. येणार का? पहिली घेऊन एकटेच बायकोला घेऊन या. आपण ताजमहाल बांधू नाही शकत पण दाखवू शकतो. हे प्रेमाची निशाणी. चल आता फोटो काढून सोबत. सगळं काय तरुणांनी करायचं आपण काहीच नाही करायचं का? बरोबर आहे, चूक आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी तिथे घ्या. आपला संवाद नंतर साधू. दादांना वेळ नाही आणि दादा एवढं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.